बघा आता सगळं टाकलेलं मिक्स करून घेतलंय. तेल पण गरम झालंय. आता मी ह्याच्या बोटी सोडून घेते. मस्त चुलीत गरम झाले आणि लोखंडाचा तवा आहे ना, तर करपणार नाही लगेच. मस्त तवा बी खाली. नमस्कार. आज अचानक गावाला चालली. ते पण 8 दिवसासाठी अचानक चालली. सकाळी फर्स्ट शिपला आली. घरून येतानाच बॅगा भरून आली होती आणि आता फर्स्ट शिप झाली. 4:30 वाजता आपली गाडी आहे आणि मग मी आली आता 3 वाजता. फर्स्ट शिप संपल्या. तिकीट बिकीट काढले आता. तर हे गेल्यात पुढंच. सकाळीच त्यांचं ऑफिस असतं ना पुण्याला. मग मला बोलले मी जातो पुढं, तू पाठीमागून ये तुझी फर्स्ट शिप करू. त्यांचं संध्याकाळी सुट्टं ऑफिस. म्हणजे तुमचे दाजी आधीच गेल्यात पुढं, मी एकटी चालली आता. आम्ही अचानक चाललो दोघं पण 8 दिवसासाठी. तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी सांगेलच कशासाठी चाललो आहे आम्ही 8 दिवसासाठी. तर चला पुढचा प्रवास करूया आपण. बघा इथं गाडी लागली आपली आता. रिझर्वेशन तर नाही आहे, बघू आपल्याला जागा भेटते का. आता भेटली आता मला सीट. खाली आहे ट्रेन आज. स्टेशनला उतरल्यानंतरच पुणे स्टेशनला जोडूनच मेट्रो स्टेशन आहे. तर इथं पुणे स्टेशनला उतरली मी आता. आणि आता मी मेट्रोनी रामवाडीला जाणार आहे. म्हणजे मेट्रोनी तिथे जाणार आहे. फायनली पोहोचले मी तुमच्या दाजींपाशी. इतके वेळ अर्धा तास झालं मी इथं वाट बघत होती. आणि ते मस्त बसलं होतं ऑफिसमध्ये वरती AC मध्ये. आणि मी खाली पावसात उभी राहिली होती. हा, ह्याच्या बदलून मला काय मिळणार आहे. हा, एवढी पिशवी बॅगा घेऊन. रात्री पुण्याला आली होते. आता हे भेटल्यानंतर रात्री काय व्हिडिओ काढलाच नाही. पण पुण्याला रात्री राहिलो आम्ही आणि सकाळी ह्यांच्या मामांच्या त्यांच्या तिकडं भेटायला गेलतो येतानाच. आणि आता पुण्याहून आम्ही आलोय आणि आता वाड्यावर जायचंय. वाडा इथं जवळ आहे बसल्याला. तर मग तिथून आम्ही सकाळी निघलो होतो. आता वाड्यावर पोहोचल. येताना रस्त्याने सगळ्यांची भेट घेत आलो. कारण आम्ही भेटलो नव्हतं कोणाला लग्नानंतर ह्याच्यानंतर. आणि यायला पण भेटत नाही ना मध्ये मध्ये. तर आता आलोय तर म्हणलं सगळ्यांना भेटून जावं. पोचली आता वाड्यावर. आहे बघा संध्याकाळ झाली, दिवस मावळायला लागले आणि आता लागायचं पुढच्या कामाला. हे बघा कसं हिरवं हिरवं मस्त झालंय. हे बकऱ्यांना बसण्यासाठी शेड आहे. आणि हे आपलं नेहमीचं पाल लावून हे केलेलं चुलू वगैरे त्याच्यात. आणि हे बघा तिकडं बकरी इथं आई आणि नाना इथं. आणि हे गेलेत तिथं. संध्याकाळ झाली की बकरी अशा की वाड्याच्या कडेला यायला लागतात आता. आणि हे बघा ही पण जाळी बकऱ्याची. सकाळच्या ह्याच्यात बकरी बसवतात. मस्त वातावरण झालंय इकडं. तर त्याने सोडून आडवं दिलं या. काय करते शुभे? वगैरे काय करते? चालले चुल पेटवायचं. काय करते चुलू? चहा पाणी. साडी किती वाजता नसतं तुला? साडी नसता इथे घेऊन. हा इथे नसता. काय करते शुभे? गवारीची भाजी करते. हा गवारीची भाजी करते. होय. तुमच्यासाठी. आमच्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी काय बनवलं? आमच्यासाठी स्पेशल आहे. काय स्पेशल? दाखवते. हा स्पेशल आहे. काय शुभे? हे भिगवणचं मासा आणलं. भिगवणचं आम्हाला गवार आणि तुम्हाला मास.
बाबा खाणाऱ्याला नको का आणायला? हा खाणाऱ्याला आणलं पाहिजे ना. होय. मग काय करायचं? तुमच्या दोघी बनवाय कोणाला भारी आहे मास? हा? होय. हा? दोघांपैकी बनवायला कोणाला येतं भारी मास? ज्याला ज्याचा अनुभव आहे त्याला येणारच की. बाय बी चांगलं बनवती. मी काय आता बनवायला लागली. मी आता शिकते त्यांच्याकडून कसं बनवायचं ते. फ्राय करण्यासाठी तळायसाठी काढल्यात आणि ह्याचा रस्सा करायचा आहे. मग आता आधी फ्राय करून घेते तव्यात. कंचित टाकू ह्याच्यात टाका फ्राय करून आधी. हे हळद टाकते काय? सासून रेसिपी आहे का? सासूसून रेसिपी चालली. बिघडावा काहीतरी रेसिपी म्हणजे झाला खेळ. आणि हे आता हे मीठ टाकून घेते. हे आला पिजी. हळद मीठ आलं लसूण पेस्ट टाकून घेतली. आता हे बघा आपला चिकन मसाला टाकायचा त्यात आणि थोडा घरचा मसाला टाकून मिक्स करून त्याला तळून घेते. मस्त म्हणते त्याचा बिगवनच्या धरणाचा मासा आहे. बिगवनच्या जवळ आले म्हणल्यावर खायला पाहिजे. मग काय ताजा मासा असतोय. हा कोकणात होतं तेव्हा खेकडं हे ते खाल्लं. आता इथं आल्या आता घरचा मसाला टाकलाय आणि यात थोडस आपण लिंबू पिळू म्हणजे त्याचं वस कमी होतं आणि मिक्स करून घेते. हे बघा आता सगळं टाकलेलं मिक्स करून घेतलंय. तेल पण गरम झालंय. आता मी ह्याच्या बोटी सोडून घेते. मस्त चुलीत गरम झाले आणि लोखंडाचा तवा आहे ना तर करपणार नाही लगेच. मस्त तवा बी खाली जास्त काही टाकलं नाही आपण. हळद मीठ आणि मसाला आणि चिकन मसाला टाकला फक्त आणि लिंबू थोडंसं टाकलं. एका बाजूने झाल्यात फ्राय. आता आपण दुसऱ्या बाजूला पलटून फ्राय करू. हे बघा झाल्यात आता सगळं मास ना. हां हां उतरावते मी आणल्यात. लाईट बी नाही तेव्हा बॅटरी धरली आहे मी. लाईट नाही आता रान आधी काय असं अंधारात करावं लागतं. मस्त तळलं ना. मस्त तळलं. घेते आता पातळ कालवण करून. पातळ कालवण इकडं मासा ठेवलं होतं काढून. सगळं ते समजा मिक्स केलंय. आता हे टाकून घेते. मस्त टाकलं चांगला जाळ लागला चुलीला. मस्त जाळ लागला. त्याच्यात नाही टाकलं का त्यात मग खोबरा टाकला ना. आता हा आता खोबऱ्याचा खीस एकदम केला होता. खोबरा लसूण किसून एकदमच घेतला होता. आता किती पाणी ओतून पाणी ओतले. आता थोडा वेळ शिजून देऊ. थोडा वेळ आता ते लई बी नाही चेंदा होतो. मग नाना काय चाललंय? काय नाही बसलोय. काय मोबाईल बघतो आपला. होय मग काय आता मोबाईलचं शिकावलं पोरांनी त्यामुळे मोठा मोठा मोबाईल चालू येतोय. ठीक आहे चाललंय. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घेते. उकळलाय ना आता चांगला रसा. चांगला उकळलाय ना.
मस्त तरी बी आली त्याला. मस्त तरी आली. थोडाच झालाय आपला अंगात कपात झाला. दिसून उतरला मस्त शिजला रस्सा चांगला कडून निघला रबरबीत. मग झालं ना जेवण? काय नाही चाललंय का जेवण? होय. आता बाजरीची भाकर जेवण चांगले. आता हे काय बसलो जेवाय. जमतंय म्हणायचं. हा चांगलं जेवण सगळ्याचं एकत्र. झालं वाटतं मस्त. मस्त झालं की तयार. ते आहेत ना. तुम्ही एकटंच जेवला? बाई, आमचा मार्ग वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. समधी माणसं एकत्र बसल्यावर माणसाला बरं वाटतं. हा